Student, last lecture we have studied transaction management, what is transaction and operations of transaction. So the next topic is write operation. यामध्ये बघा आपण जसं रीड ऑपरेशन्स मध्ये बघितलं होतं की आपला जो डेटा आहे तो इनपुट केला जातो, तो पहिल्यांदा डिस्क मधून फेच केला जातो आणि त्यानंतर लोकल बफर मध्ये स्टोअर करून मेन मेमरी वरती रिटर्न केला जातो. राइट मध्ये अपोजिट प्रोसिजर होते. This statement states the value of x is returned to the local buffer which is in a main memory and it is update the value to copying into the appropriate disk block. So the change are done permanently as shown in figure. यामध्ये बघा रीड मध्ये आपण काय करत होतो, इनपुट देत होतो. आपल्याला जो डेटा आहे तो फेच करायचा होता एक्स चा, त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपली 100 होती. आणि राईट मध्ये आपल्याला काय करायचे आहे, एक्स ची जी व्हॅल्यू आहे ते 100 मधून 100 घालवून त्याचे 500 रिप्लेस करायचे आहे. सो बघा यामध्ये काय होतं की आपला जो लोकल बफर मध्ये जी व्हॅल्यू आहे 100 ती चेंज होऊन 500 झाले आणि त्यानंतर त्याचं आउटपुट हे डिस्क मध्ये स्टोअर झालं आणि ती परमनंट स्टोरेज मध्ये, डिस्क म्हणजे आपली परमनंट स्टोरेज, मेन मेमरी आपली टेम्पररी स्टोरेज आहे आणि डिस्क मध्ये परमनंट स्टोअर झालेली आहे. सो व्हॅल्यू जी आपली रीड मध्ये आपण 100 व्हॅल्यू जी घेतली होती एक्स ची, ती आता आपण राईट या ऑपरेशन थ्रू त्याची व्हॅल्यू चेंज करून नंतर ती डिस्क मध्ये स्टोअर केलेली आहे. अशा प्रकारे ट्रान्झॅक्शनची दोन ऑपरेशन्स आपण शिकलो आहेत. फर्स्ट होतं रीड ऑपरेशन अँड सेकंड इज राईट ऑपरेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज ऑपरेशन परफॉर्म ऑन ट्रान्झॅक्शन. अजून कुठले ऑपरेशन्स ट्रान्झॅक्शन वरती परफॉर्म केले जातात ते बघा. फर्स्ट इज कमिट ऑपरेशन. Commit operation allow the transaction to update the database permanently. It will be ensure the update done by the transaction which precedes even the failure occur. Commit operation lead the transaction into committed state. आपण रीड किंवा राईट ऑपरेशन केलं त्याच्यानंतर कमिट एक ऑपरेशन अशा प्रकारे परफॉर्म केले जातं की आपण जे ट्रान्झॅक्शन म्हणजे जे काही अपडेशन केलंय किंवा जी काही रीड केले राईट केले, जी व्हॅल्यू आपण ट्रान्झॅक्शन मध्ये परफॉर्म केलेले ऑपरेशन्स आहेत ते परमनंटली आपल्या डेटाबेस मध्ये स्टोअर करण्याचं काम कुठलं ऑपरेशन करतं, कमिट ऑपरेशन. त्याच्या थ्रू तुमचा जो डेटा आहे तो परमनंटली स्टोअर केला जातो. सपोज काही कारणास्तव डेटा ट्रान्झॅक्शन फेल्युअर झालं तर आपण जर कमिट परफॉर्म केलेलं असेल तर कमिट थ्रू जेवढं आपण ट्रान्झॅक्शनचे ऑपरेशन्स केले तेवढे तुमचे परमनंट स्टोरेज मध्ये स्टोअर होऊन जातात आणि फेल्युअर झाल्यानंतरचे जे आहेत ते रिमूव्ह केले जातात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज रोलबॅक. रोलबॅक ऑपरेशन हेल्प्स टू मेंटेन द ऑटोमॅसिटी प्रॉपर्टी ऑफ द ट्रान्झॅक्शन. If any failure occurs during the transaction processing which leads to transaction to failed state, this is situation rollback operations cancel the changes made by the transaction in a database to maintain the consistency. Then the transaction will be aborted. यामध्ये काय सांगितलेलं आहे, रोलबॅक. आपण कमिटने काय केलं जातं, आपला जो डेटा अपडेटेड जे ऑपरेशन्स आहेत ट्रान्झॅक्शनचे ते परमनंटली स्टोअर केले जातात आणि रोलबॅक अपोजिट वर्कआउट करतं. अपोजिट रोलबॅकने काय होतं, आपण ट्रान्झॅक्शन परफॉर्म करतो आणि अचानकपणे सिस्टीम फेल्युअर आला किंवा काहीतरी डिस्टर्बन्स झाला त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे रोलबॅक थ्रू काय केलं जातं की तुमचं जे मागचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते अवॉइड केले जातात, म्हणजे रिमूव्ह केले जातात सिस्टीम मधून. त्याच्यामुळे काय होतं की इनकन्सिस्टन्सी जी म्हणते, इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय, सपोज एखाद्या फाईलमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि दुसऱ्या फाईलमध्ये तेच चेंजेस रिफ्लेक्ट होत नसेल तर ती काय होती, इनकन्सिस्टन्सी. मग इनकन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करण्यासाठी रोलबॅक ऑपरेशन्स परफॉर्म केलं जातं. जर सपोज तुमचं मध्ये ट्रान्झॅक्शन करत असताना फेल्युअर आला तर रोलबॅक थ्रू काय केलं जातं, तो तुमचा जे ट्रान्झॅक्शन प्रिव्हियसली तुम्ही जे काय परफॉर्म केले आहेत ते तुमचे अबॉर्ट केले जातात, म्हणजे रिमूव्ह केले जातात, इरेज केले जातात आणि त्याच्यामुळे चेंजेस जे काही छोटे मोठे चेंजेस तुमचे झालेले असतात ते चेंजेस न होता तुमचा डेटा जो पहिला आहे तसा स्टोअर केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे ऑपरेशन समजलेले आहेत. फर्स्ट होतं रीड ऑपरेशन, त्यानंतर राईट ऑपरेशन आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत ते ऑपरेशन कमिट ऑपरेशन्स अँड रोलबॅक ऑपरेशन. नेक्स्ट इज बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डेटा मॉडेल्स. यामध्ये बघा आपल्याला डेटा मॉडेल्सचे काही बिल्डिंग ब्लॉक्स डिफाईन केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे एंटिटी. An entity is nothing but the thing having its own property. This property helps to differentiate an object from other objects. Entity is things that exist either physically or logically. An entity may be a physical object such as house and cars. Entity with the logical concepts like event,
such as a house sale and car services, or the concept such like a customer transaction or order. यामध्ये सांगितलेलं आहे असं की एंटिटी म्हणजे काय, रिअल लाईफ एंटिटीज म्हणजे तुमचे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना आपण एंटिटी म्हणू शकतात. म्हणजे तुम्ही जे लॉजिकली किंवा फिजिकली तुम्ही त्यांना बघू शकता ते म्हणजे तुमचे एंटिटी आहे. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इथे सांगितल्याप्रमाणे कार अँड हाऊस ही काय झाली, एक एंटिटी झाली आणि त्याच्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीज असणार. सपोज तुम्ही एक्झाम्पल घेतलं हाऊस म्हटल्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात की हाऊस त्याची साईज काय आहे, हाऊसचा एरिया काय आहे, हाऊसचा त्या कलर काय आहे, कुठल्या कन्सेप्टने ते मॉडेल काय आहे हाऊसचं. मग हे काय झाले, त्याचे प्रॉपर्टीज झालेत. मग त्या एंटिटी म्हणजे काय, आपण त्याच्याविषयी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जी काही इन्फॉर्मेशन असते म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज आपण डिफाईन करू शकतो, त्याला एंटिटीज बोलतात. एंटिटी हा कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. रिअल लाईफ एंटिटी म्हणजे तुम्ही रिअल लाईफ मध्ये जे काय बघता किंवा जे काही फील करता ती तुमची एंटिटी झाली. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्टुडंट ही एक एंटिटी आहे आणि स्टुडंटचे प्रॉपर्टीज कोणते येणार, त्याचं नाव येणार, त्याचा ऍड्रेस येणार, त्याचा रोल नंबर येणार, त्याचा फोन नंबर येणार. हे काय झालं, त्याचे प्रॉपर्टीज झाले आणि एंटिटी काय झाली, तुमची स्टुडंट. ठीक आहे, ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. त्यानंतर ऍट्रिब्यूट्स. An attribute is a characteristics of entity. Entities are represented by means of their attributes. All attributes having their own specific value. Attributes म्हणजे काय, एंटिटी बद्दलच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण हाऊस घेतलं की त्याचे प्रॉपर्टीज काय झाल्या की त्याचा एरिया किती आहे, त्या हाऊसचा कलर कोणता आहे, मॉडेल कोणता आहे, हे त्याचे काय झाले प्रॉपर्टीज झाल्या. म्हणजेच त्याच काय झाल्या ऍट्रिब्यूट्स. डेटा मॉडेलिंग कन्सेप्टमध्ये त्याच्या ऍट्रिब्यूट्स झाल्या. तुम्ही आता दुसरं एक एक्झाम्पल घेतला, सपोज एम्प्लॉय ही तुमची एंटिटी झाली अँड ऍट्रिब्यूट्स कोणत्या झाल्या, एम्प्लॉई आयडी, एम्प्लॉई नेम, त्या सर्व काय झालं की त्याच्या ऍट्रिब्यूट्स झाल्या. नेक्स्ट इज रिलेशनशिप. The association between two different entities is called as a relationship. In a real world application, what does the one entities can do other and how does they connected to each other. याच्यामध्ये आहे सांगितलेलं आहे की रिलेशनशिप म्हणजे काय की दोन एंटिटीज जे आहेत ते एकमेकांशी कशा प्रकारे कनेक्टेड आहेत ते म्हणजे ते डिफाईन करणं म्हणजे त्यांचं रिलेशन डिफाईन करणं. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक आहे स्कूल, ही तुमची रिअल लाईफ एंटिटी झाली. एंटिटी म्हणजे काय, त्याला प्रॉपर्टी झाल्या. मग त्याच्या ऍट्रिब्यूट्स कोणत्या झाल्यात, त्या स्कूलचं नेम झालं, त्या स्कूलचा फोन नंबर, त्याचा ऍड्रेस झाला. अशा प्रकारे त्याचे प्रिन्सिपल कोण आहेत हे सगळे त्याचे ऍट्रिब्यूट्स झाले. आणि अशा प्रकारे नेक्स्ट इज एंटिटी कुठली, स्टुडंट एंटिटी घेतल्यानंतर त्याचे ऍट्रिब्यूट्स कोणते झालेत, रोल नंबर झाला, स्टुडंटचा नेम झाला, स्टुडंटचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर, हे त्याच्या ऍट्रिब्यूट्स झाले. अशा प्रकारे स्कूल अँड स्टुडंट हे आपल्याकडे दोन एंटिटीज आहेत आणि त्यांचे रिलेशनशिप काय असणार की वन स्टुडंट कॅन गो टू स्कूल. मग हे काय त्यांची रिलेशन झालं की स्टुडंट आहे तो स्कूलमध्ये जातो, नेहमी जातो. मग ही त्यांची रिलेशनशिप झाली. मग रिलेशनशिप तुम्हाला कन्सेप्ट कळले असेल. दोन एंटिटीज मधल्या कनेक्शन जे काय आहे, जे कनेक्शन आहे ते तुमचं रिलेशन असतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इज टाईप ऑफ रिलेशनशिप. जे आपण रिलेशन बघितलं त्याचे काही टाइप्स डिफाईन केलेले आहेत. फर्स्ट इज 1-to-1. An entity of entity set that A can be associated with the most of one entity of entity set B. Then vice versa, it means the entity in entity set B can be associated with the most of one entity of entity set A. यामध्ये बघा 1-to-1 म्हणजे एकाच एक कनेक्शन असेल ते. यामध्ये बघा तुमचा हा एक ए हा एंटिटी सेट आहे, सेकंड बी हा एंटिटी सेट आहे. मग यामध्ये तुम्ही चेक करू शकता की ए मधले जे एंटिटी आहे ती बी मधले एकाच एंटिटीशी कनेक्टेड आहे. सेकंड नंबरची पण तशीच आहे. मग हे काय झालं 1-to-1 म्हणजे त्याच्याशी मल्टिपल कनेक्शन नाहीयेत. एका ए मधला एक एंटिटी बी मधल्या एकाच एंटिटीशी कनेक्टेड आहे म्हणजे ते झालं 1-to-1 कनेक्शन. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हे बघा स्टेट हॅज वन कॅपिटल. एका स्टेटला एकच कॅपिटल असू शकतं, दोन कॅपिटल असू शकत नाही. मग हे रिलेशन कुठलं झालं 1-to-1 रिलेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज 1-to-many. This is type of entity set A can associate it with many other entity set B.
but the entity in entity set B can be associated with the maximum of one of the entity set A. यामध्ये बघा वन टू मेनी म्हणजे एंटिटी सेट ए चे जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत ते एंटिटी सेट बी शी कनेक्टेड आहेत. मल्टिपल एक त्याची एंटिटी आहे ती दुसऱ्या दोन एंटिटी बीच्या दोन एंटिटीशी कनेक्टेड आहेत, पण बी मधली एंटिटी एशी दोन एंटिटी कनेक्टेड नाहीत, एका वेळी एकच आहे. मग तुम्ही चेक वन टू मेनी म्हणजे काय, एक एंटिटी मल्टिपल एंटिटीजना कनेक्टेड असेल म्हणजे वन टू मेनी रिलेशनशिप झालं. यामध्ये एक्झाम्पल बघा, डिपार्टमेंट हॅज मेनी एम्प्लॉई. एक डिपार्टमेंट, सपोज आपला आयटी डिपार्टमेंट घेतलं, मग आयटी डिपार्टमेंटला मल्टिपल टीचर्स आहेत तुमचे, सो मग हे काय झालं, वन टू मेनी रिलेशन. अशा प्रकारे तुम्हाला हे दोन्ही रिलेशनशिपचे टाईप समजले असतील. त्यानंतर नेक्स्ट टाईप इज मेनी टू वन रिलेशनशिप. मेनी टू वन अपोजिट आहे वन टू मेनीच्या. जसे यामध्ये एंटिटी बीचे जे आहेत ते मल्टिपल कनेक्शन करू शकतात एच्या एंटिटीशी. यामध्ये एक्झाम्पल बघा, स्टुडंट आहे एनरोल इन स्कूल, म्हणजे एका स्कूलमध्ये मल्टिपल स्टुडंट एनरोल आहेत, पण मल्टिपल स्कूलमध्ये एक स्टुडंट एनरोल असू शकतो का, नाही, पॉसिबल नाही. मग ही कंडिशन आहे ती मेनी टू वन आहे. एकच स्टुडंट आहे एनरोल इन मल्टिपल स्टुडंट, पण मल्टिपल स्टुडंट एका स्कूलला एनरोल आहेत. असं असू शकत नाही की एकच स्टुडंट मल्टिपल स्कूलला एनरोल आहे, असं नाही. मग एका वेळी एकच पॉसिबल आहे. मेनी टू वन मध्ये काय आहे की मेनी स्टुडंट्स जे आहेत ते एका स्कूलला एनरोल आहेत. ए मधले जे मल्टिपल एंटिटीज आहेत ते बी मधल्या एकाशीच कनेक्टेड आहेत, मल्टिपलशी कनेक्टेड नाही आहेत. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ पॉइंट इज मेनी टू मेनी. In this type of entity, in entity set A had associated with the number of entity in entity set B. An entity in entity set B associated with the number of entity in entity set A. यामध्ये काय सांगितलं आहे, मेनी टू मेनी म्हणजे ए मधले सगळे बी ला कनेक्टेड असू शकतात, बी मधले सगळे ए ला कनेक्टेड, म्हणजे मेनी टू मेनी. ह्याच्यात कोणतीही रिस्ट्रिक्शन नाहीये. फॉर एक्झाम्पल बघा, स्टुडंट लर्न सब्जेक्ट, मेनी स्टुडंट मेनी सब्जेक्ट लर्न करू शकतात. असं पण असू शकतं की एक स्टुडंट मेनी सब्जेक्ट लर्न करू शकतं, पण आपण हे एक रिलेशन दाखवू शकतो की मेनी स्टुडंट कॅन लर्न मेनी सब्जेक्ट. सो अशा प्रकारे रिलेशनशिपचे 4 टाइप्स आहेत, वन टू वन, वन टू मेनी, मेनी टू वन अँड मेनी टू मेनी. तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत, हे पॉइंट समजले असतील, आय होप. So the next point is evolution of the data models. The process of analysis of the data object and their relationship to other data object is known as the data modeling. It is a conceptual representation of the data object in a database. This is the first step to database designing. The data models defines how the data is connected to each other and how they are processed and stored inside the system. The data model provides the way to describe the design of the database at the physically and logically and the view level. Evolution of data models मध्ये काय सांगितलं, डेटा मॉडेल काय करतं की आपला जो डेटा आहे ते कन्सेप्च्युअल म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करतं. सो त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जो डेटा आपण सेव्ह केलेला आहे तो अंडरस्टँडिंग होण्यासाठी इझी होऊन जातं. सो ह्यामध्ये बघा जनरेशन्स काय काय दिलेले आहेत डेटा मॉडेल्सचे, त्याचे टाइम पिरियड दिला आहे, मॉडेल कुठचे आहेत आणि एक्झाम्पल दिला आहे. त्यामध्ये फर्स्ट बघा, फर्स्ट जनरेशन आहे 1960s to 1970s फाईल सिस्टीम. आपण फाईल सिस्टीम बघितली आहे. त्यानंतर जसं एक्झाम्पल WMS अँड VSAM. द सेकंड जनरेशन इज 1970s. त्याच्यामध्ये मॉडेल आहे हायरार्चिकल अँड नेटवर्क मॉडेल्स आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. त्याचं एक्झाम्पल आहे IMS, ADBA, BAS अँड IDS सेकंड. त्यानंतर थर्ड जनरेशन आहे मिड 1970s टू प्रेझेंट रिलेशनल डेटा मॉडेल. आपण रिलेशनल डेटा मॉडेल मागच्या लेक्चर्समध्ये शिकलो आहोत. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे DB2, डेटाबेस 2, ओरॅकल, MS SQL सर्व्हर, MySQL पण आपण शिकलो आहोत. त्यानंतर फोर्थ जनरेशन आहे मिड 1980s टू प्रेझेंट ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड तुम्ही लँग्वेज शिकला आहे, जसे ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस आहेत तसे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस सुद्धा आहे. आणि त्याचं एक्झाम्पल आहे नेट ऑब्जेक्टिव्हिटी, DB2,
UDB, Oracle, Tengin. त्यानंतर नेक्स्ट जनरेशन प्रेझेंट टू फ्युचर XML. XML हे एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज आहे, ते पण आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे. त्याचे एक्झाम्पल आहे DBXML, DBUDB, Oracle, Tengi, MS SQL सर्व्हर. अशा प्रकारे हे काय आहे, इव्होल्युशन ऑफ डेटाबेस मॉडेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज टाइप ऑफ डेटा मॉडेल्स. यामध्ये बघा आपण डेटा मॉडेल्स बघितले. डेटा मॉडेल्सचे 6 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे रिलेशनल मॉडेल, सेकंड इज हायरार्चिकल मॉडेल, थर्ड इज नेटवर्क मॉडेल, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, त्यानंतर हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटा मॉडेल आणि फिजिकल डेटा मॉडेल. आपण आता हे जे मॉडेल्स आहेत ते स्टेप बाय स्टेप स्टडी करूया. फर्स्ट इज रिलेशनल मॉडेल. A relational model database is developed by EF called relational database is a type of record-based relations. Relational database is attempt to simplify the data structure by making the use of table. Tables are used to represent the data and their relationship. Tables is the collection of the rows and the column. Tables are also known as a relation. Records are known as the tuples and field are known as an attribute. आपण रिलेशनल मॉडेल ह्या आधी पण स्टडी केला आहे. रिलेशनल मॉडेल मध्ये काय आहे की आपला जो डेटा आहे तो स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये, रोज अँड कॉलम मध्ये स्टोअर केलेला असतो. त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हे बघा, मागचीच आपण एक्झाम्पल डिझाईन घेऊया. यामध्ये बघा रोल नंबर, नेम, डिपार्टमेंट आहे. यामध्ये आपले ऍट्रिब्यूट्स कोणते आहेत, रोल नंबर, नेम अँड डिपार्टमेंट. अँड फील्ड कुठचे आहेत, जे जरुरी डेटा आहे ते तुमचे फील्ड्स आहेत. आणि त्याचा जो कम्प्लीट जो रो आहे त्याला तुम्ही टपल्स म्हणू शकता, रेकॉर्ड्स म्हणू शकता किंवा एंटिटी म्हणू शकता. मग तुम्हाला रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये काही प्रॉब्लेम नसेल आय थिंक. सो द ऍडव्हान्टेजेस ऑफ रिलेशनल डेटा मॉडेल इज सपोर्ट द SQL. For accessing the data in a relational data model, we have an language knowledge as a structural query language. रिलेशनल डेटा मॉडेल आपल्याला स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज म्हणजे SQL ला सपोर्ट करते. त्याच्यामुळे ते इझिली मॅनर मध्ये आपण काय करू शकतो, दिस लँग्वेज यूज टू ऍक्सेस द इन्सर्ट, अपडेट और द डिलीट फ्रॉम द डेटा फ्रॉम द टेबल. बाय युझिंग द रिलेशनल डेटा मॉडेल यू कॅन एक्झिक्यूट इन अ कॉम्प्लेक्स क्वेरी. सो SQL ला सपोर्ट करत असल्यामुळे आपण त्याच्यावर इझिली ऍड, अपडेट, डिलीट हे ज्या काही ऍक्शन्स आहेत त्या परफॉर्म करू शकतो. अँड जे कॉम्प्लेक्स क्वेरी आहेत त्या सुद्धा SQL थ्रू आपण परफॉर्म करू शकतो. Then next advantage is flexibility. We can easily manipulate the information which is linked with the various table. We can extract the information from a different table simultaneously by using this model. Flexibility म्हणजे काय, जो आपला डेटा हे टेबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर केला असल्यामुळे आपल्याला सपोज वेरियस टेबल, वेगवेगळ्या टेबल्समध्ये वेगवेगळा डेटा असल्यामुळे आपण तो एकत्रितपणे वेगवेगळ्या टेबलमध्ये ठेवून सुद्धा लिंक करू शकतो. अँड आपल्याला सपोज सायमल्टेनियसली ऍक्सेस सुद्धा करायचा असेल तर वेगवेगळ्या टेबलमध्ये वेगवेगळ्या टेबल डेटा ठेवलेला असल्यामुळे तो आपल्याला सायमल्टेनियसली फेच करणे सुद्धा इझिली जाते. त्याच्यामुळे दोन ऍडव्हान्टेजेस कुठच्या, सपोर्ट द SQL की जी लँग्वेज आहे त्याला सपोर्ट करतो. त्याच्यामुळे इझिली इन्सर्ट, अपडेट, डिलीट ह्या ज्या काही क्वेरी आहेत त्या आपण आपलं करू शकतो त्यावरती. अँड फ्लेक्झिबिलिटी मध्ये काय होतं की डेटा जो आहे तो वेगवेगळ्या टेबलमध्ये स्टोअर केलेला असल्यामुळे आपण सायमल्टेनियसली आपल्याला जसा पाहिजे तसा डेटा तो टाइम टू टाइम फेच करू शकतो त्या टेबल थ्रू. सो रिलेशनल मॉडेलमध्ये आय थिंक तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. रिलेशनल मॉडेल आपण ह्या आधी सुद्धा शिकलो आहोत. सो द नेक्स्ट मॉडेल इज हायरार्चिकल मॉडेल. The data model in which the data is organized into the tree structure known as hierarchical data model. याच्यामध्ये काय असतं की जो डेटा आहे तो ट्री स्ट्रक्चर मध्ये ठेवलेला असतो. यामध्ये तुम्ही बघू शकता A च्या खालती कोणती आहे, B and C and C च्या खालती अजून ब्रांचेस निघालेले आहेत, ते मी लिहिले नाहीये. सो मी तुम्हाला एक्सप्लेन करते. Hierarchical data model structure contain the parent-child relationship where the root of the tree is a parents and the branch into it is a children. It is another type of record-based data model. यामध्ये काय असतं की जो रूट असतो तो त्यांचा पॅरेंट्स असतो आणि जे काही ब्रांचेस निघालेले असतात हायरार्चिकल मॉडेलमध्ये ते त्यांचे चाइल्ड असतात. The data is stored in the form of record. These records are connected to each another. A record is collection of field and each field contains only the one value. The hierarchical data models represent the data according its hierarchy. यामध्ये काय असतो की
प्रत्येक जो काय रेकॉर्ड असतो तो प्रत्येक जो काय फॉर्म असतो तो रेकॉर्डने स्टोअर केलेला असतो आणि प्रत्येक रेकॉर्डला पर्टिक्युलर एक फील्ड दिलेली असते आणि त्याच्या थ्रू त्याचे हायरार्ची डिपेंड असते. म्हणजे जो रेकॉर्ड आहे त्याची डिपेंडन्सी ज्याच्यावरती ज्या रेकॉर्डची एखादा स्टुडंट आहे त्याचा रेकॉर्डची डिपेंडन्सी काय असेल, स्टुडंट असल्यामुळे त्याच्यानंतर त्याचे ऍट्रिब्यूट्स काढणार, नेम ऍड्रेस रोल नंबर, मग त्याच्याप्रमाणे त्याचे ब्रांचेस निघत जाणार. सपोज दुसरी तुमची एक एंटिटी आहे स्कूलचे त्याच्या पुढे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते येणार किंवा ऍट्रिब्यूट्स कोणते येणार की स्कूलचं नेम, लोकेशन, ऍड्रेस ते सगळं. मग अशा प्रकारे त्याची स्टेप बाय स्टेप हायरार्ची रिप्रेझेंट केली जाते. In hierarchical model, there are business rules. The rules is that one parent's node can have many children, but children nodes can have only one parent. This type of model is not used currently. याच्यामध्ये एक बिझनेस रूल आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एका रूटला मल्टिपल चाइल्ड असू शकतात पण एका चाइल्डला सिंगल पॅरेंटच असणार. सो हा जो मॉडेल आहे ते सध्याच्या काळामध्ये यूज केलं जात नाहीये बिकॉज ऑफ दॅट रिझन. सो द ऍडव्हान्टेज, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज ऍडव्हान्टेज ऑफ हायरार्चिकल मॉडेल. First is simple and understand. Due to the hierarchical structure, it is easy to understand. The most of time the data have hierarchical relationship, therefore it is an easy to arrange the data in that manner. सिम्पल टू अंडरस्टँड. हायरार्चिकल मॅनर मध्ये डेटा स्टेप बाय स्टेप स्टोअर केलेला असल्यामुळे काय अंडरस्टँडिंगसाठी ज्या पर्सनला डेटाबेस बद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाहीये त्याला जर सपोज तुम्ही हायरार्चिकल डेटा स्ट्रक्चर दाखवलं तर त्याला समजेल की कोणता डेटा कशावरती डिपेंडंट आहे. सो कोणत्याही पर्सनला हा डेटा बघितल्यानंतर अंडरस्टँडिंगेबल असतो, त्यामुळे तो अंडरस्टँडिंगला सिम्पल आहे. सेकंड इज डेटाबेस इंटिग्रिटी. Database integrity. In hierarchical data model, there is always a parent-child association between the different records on a different level. Due to this inheritance structure, integrity gets maintained. याच्यामध्ये काय केलं जातं की जो डेटा असतो आणि त्याचे पॅरेंट चाइल्ड जे रिलेशन असते ते त्याचे असोसिएशन थ्रू त्याचं डेव्हलपमेंट म्हणजे डिफरंट लेवल वाईज त्याचं डेव्हलपमेंट केलेलं असतं. त्याच्यामुळे काय होते डेटाबेसची जे काही क्युरी वगैरे आहे त्याची इंटिग्रेशन करणं खूप इझी जातं कारण डेटा आहे तो लेवलमध्ये स्टोअर असतो. इच लेवल हॅज इट्स ओन रेकॉर्ड्स अँड ऑन अ डिफरंट लेवल. प्रत्येक लेवलला त्याचे ओन रेकॉर्ड्स असतात आणि तशा प्रकारे हायरार्ची रिप्रेझेंट करून ते स्टोअर केलेले असतात. त्याच्यामुळे डेटाबेसची इंटिग्रिटी करणं इथे इझी जातं. त्यानंतर इफिशियंट. द परफॉर्मन्स ऑफ दिस मॉडेल इज व्हेरी इफिशियंट ड्यू टू द हायरार्चिकल स्ट्रक्चर वेन अ डेटाबेस कंटेन अ लार्ज अमाउंट ऑफ डेटा विथ हॅज अ व्हेरियस रिलेटेड रेकॉर्ड्स. हायरार्चिकल मॉडेल असल्यामुळे कॉम्प्लेक्स जर डेटा असेल तरी सुद्धा हे कसं हायरार्चिकली रिप्रेझेंट केलेलं असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स आहे तो कधीच लो होत नाही. त्यामुळे इफिशियंट मॅनरने हे जे मॉडेल आहे ते वर्कआउट करतं डेटाबेसमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज 2 मॉडेल्सचे टाइप्स बघितले. फर्स्ट होतं रिलेशनल मॉडेल अँड सेकंड इज हायरार्चिकल मॉडेल. सो तुम्हाला कोणताही पॉइंट समजला नसेल तर प्लीज तुम्ही मेसेज करून विचारू शकता. आपल्याला फास्टमध्ये आपला जो सिलेबस आहे तो कव्हर करायचा असल्यामुळे कोणती कन्सेप्ट क्लिअर झाली नसेल तर तुम्ही गुगल करून अंडरस्टँड करून घेऊ शकता. ठीक आहे, थँक्यू.